विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। म्हैसाळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाच्या उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ म्हैसाळ येथे उत्साहात पार पडला। यावेळी जिल्हा परिषद गटासाठी वर्षा सचिन कांबळे, टाकळी पंचायत समिती गणासाठी रिदा सुलेमान मुजावर, तर म्हैसाळ पंचायत समिती गणासाठी गायत्री सुशांत घोरपडे हे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे जाहीर करण्यात आले। या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर, मनोरमा देवी म्हैसाळकर, सचिन कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचाराचा शुभारंभ अत्यंत अनोख्या पद्धतीने करण्यात आला असून पक्षाच्या तुतारी चिन्ह असलेल्या तुतारीच्या निनादात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी जिल्हा परिषद गटासह दोन्ही पंचायत समिती गणांमधील उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला। यावेळी सचिन दादा कांबळे यांच्या सामाजिक कार्यामुळे चळवळीत काम करत असताना अनेक सर्वसामान्य कुटुंबांच्या अडचणी समजून घेत वेळोवेळी त्यांना मदत केल्याचा सकारात्मक परिणाम आगामी निवडणुकीतून दिसून येईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। जनतेचा वाढता प्रतिसाद, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि संघटनाची ताकद पाहता यंदा या तिन्ही जागा भाजपकडून हिसकावून घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पारड्यात पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे। प्रचार शुभारंभानिमित्त संपूर्ण म्हैसाळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचा आत्मविश्वास आणि परिवर्तनाची लाट दिसून येत असून येत्या काळात प्रचार आणखी तीव्र केला जाणार असल्याचेही संकेत यावेळी देण्यात आले।